बनावट नोटांचं रॅकेट, खुनांचं सत्र आणि वाहन चालवण्याचे बोगस परवाने काढून देणारा कॅम्प जयसिंगपूर शहर आणि परिसरातील गुन्हेगारीतील या नव्या फंड्यांनी पोलिसांसमोर चांगलंच आव्हान उभं केलंय. जयसिंगपूर शहराजवळच्या आश्रय हॉटेलमध्ये 1199 रुपये घेऊन वाहन चालवण्याचा बोगस परवाना देण्याचं काम सुरू असल्याची माहिती इचलकरंजी प्रादेशिक परिवहन कार्यालयाला मिळाली. याची माहिती मिळताच आरटीओच्या पथकानं त्या ठिकाणी धाड टाकत वाहन चालवण्याचा बोगस परवाना काढून देत लोकांची लूट करणाऱ्यांचा पर्दाफाश केला. या कारवाईत सोलापूर जिल्ह्यातील जमीर सय्यद आणि तेरवाडमधील प्रवीण राजाराम गायकवाड या दोघांना ताब्यात घेण्यात आले. या दोघांविरोधात रात्री उशिरापर्यंत शिरोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं. या दोघांसह बोगस परवाने देत लोकांना लुटण्याच्या या गुन्ह्यात आणखी कुणाचा सहभाग आहे का, त्यांनी आत्तापर्यंत किती लोकांना बोगस परवाने देत लुटलंय, हे पोलीस तपासात स्पष्ट होईल.